श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, आपल्या या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. आणि आज आपण बघणार आहोत जुलै ते डिसेंबर या 6 महिन्याचे राशी भविष्य वृषभ राशीचे. मित्रांनो, वृषभ राशीच्या व्यक्तींना येणारे जे 6 महिने आहेत ते कसे असणार आहेत, कोणत्या 6 अशा महत्त्वपूर्ण घटना घडणार आहेत, 6 महिन्याच्या 6 भविष्यवाण्या कोणत्या असणार आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे नक्की लिहा. तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, बघा की वृषभ राशी राशीचक्रातली दुसऱ्या नंबरची रास आहे आणि वृषभ राशीचे मित्रांनो बघा की वृषभ राशीचे लोक हे अत्यंत कष्टाळू, अत्यंत प्रामाणिक आणि मेहनती असतात. अशाच वृषभ राशीच्या व्यक्तींना येणारे जे 6 महिने आहे जुलै ते डिसेंबर 2025 हे कसे असणार आहे, कोणत्या अशा 6 महत्त्वपूर्ण घटना घडणार आहेत, 6 महिन्याच्या 6 भविष्यवाण्या आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. मित्रांनो, त्यातली पहिली भविष्यवाणी आहे बघा की संतान प्राप्तीसाठी. मित्रांनो बघा की येणारा जो काळ आहे तो तुमचा काळ ऑगस्ट नंतर, म्हणजेच मित्रांनो की ते 15 ऑगस्ट नंतर हा काळ तुमच्यासाठी संतान प्राप्तीसाठी योग्य असा लाभदायक काळ असणार आहे. येणाऱ्या काळात तुमच्या घरात नवीन पाहुण्याचं आगमन होणार आहे. मित्रांनो बघा की ज्यांना संतान प्राप्तीची इच्छा असेल त्यांची संतान प्राप्तीची इच्छा येणाऱ्या 6 महिन्यात ही पूर्ण होणार आहे. म्हणजेच काय की 15 ऑगस्ट नंतरचा काळ हा तुमच्यासाठी विशेष असा लाभदायक असणार आहे. त्यानंतरची दुसरी अशी महत्त्वपूर्ण भविष्यवाणी बघा मित्रांनो की नोकरीच्या ठिकाणी. मित्रांनो बघा, नोकरीच्या ठिकाणी तुम्हाला अनेक अशा चांगल्या जबाबदाऱ्या मिळणार आहेत. तुम्हाला वरिष्ठ एखादी चांगली जबाबदारी देतील आणि त्या जबाबदाऱ्या तुम्ही पूर्णसुद्धा करणार आहात. मित्रांनो बघा की नोकरीमध्ये एखादी चांगली जबाबदारी मिळाल्यानंतर तुम्ही चांगल्या आत्मविश्वासाने ती पूर्ण करणार आहात. येणारे 6 महिने हे नोकरीमध्ये ज्या व्यक्ती आहेत त्यांच्यासाठी अतिशय चांगले असणार आहे. तुम्ही कुठल्याही क्षेत्रात काम करा, तुम्हाला एखादी चांगली जबाबदारीही मिळणार आहे आणि ती जबाबदारी तुम्ही पूर्ण करणार आहात. मित्रांनो बघा की 15 सप्टेंबर नंतरचा काळ हा तुमच्यासाठी अतिशय चांगला असणार आहे, लाभदायक असा असणार आहे. या महिन्यात अनेक ग्रह हे वक्री होत आहेत, अनेक ग्रह परिवर्तन करणार आहेत. शनी महाराज हे वक्री होणार. 13 जुलै नंतर शनी महाराज हे वक्री होत आहे. येणारे जे 6 महिने आहेत ते तुमच्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण असणार आहे. त्या 6 महिन्यात तुम्हाला अनेक जबाबदाऱ्या मिळतील. जर तुम्ही व्यवसायात असाल तर व्यवसायात सुद्धा तुम्हाला अनेक जबाबदाऱ्या मिळतील आणि त्या जबाबदाऱ्या तुम्ही पूर्ण करणार आहात आणि ती जबाबदारी पूर्ण केल्यानंतर तुम्हाला अतिशय चांगले लाभ मिळणार आहेत. मित्रांनो बघा की येणारे जे 6 महिने आहेत ते 6 महिने नोकरीत तुम्हाला अतिशय चांगले योग मिळवून देणार आहे. त्यानंतर बघा मित्रांनो की तिसरी महत्त्वपूर्ण घटना म्हणजे तिसरी महत्त्वपूर्ण भविष्यवाणी म्हणजे तुमच्या करिअरमध्ये बदल घडून येऊ शकतो. मित्रांनो बघा की तुम्हाला जर तुमच्या करिअरमध्ये बदल हवा असेल किंवा तुम्हाला जर काही त्यात चेंज हवा असेल तर तुम्हाला तो करिअरमधले जे घडामोड आहे ती घडामोड किंवा तुम्हाला जर बदल हवा असेल तो बदल येणाऱ्या 6 महिन्यात पूर्ण होणार आहे. मित्रांनो, तुमच्या करिअरमध्ये अचानक करंटली मिळू शकते, तुमच्या करिअरला करंटली मिळू शकते, तुमचा करिअरमध्ये बदल घडून येऊ शकतो. येणाऱ्या 6 महिन्याच्या काळात तुमच्या करिअरमध्ये नक्कीच बदल घडून येऊ शकतो. मित्रांनो बघा की 13 ऑगस्ट नंतरचा काळ हा तुमच्या करिअरमध्ये फार महत्त्वाचा असणार आहे. तुमच्या करिअरमध्ये जर तुम्हाला काही बदल घडवायचे असेल तर ते बदल तुम्ही या काळात घडून येऊ शकता. त्यानंतरची चौथी महत्त्वपूर्ण भविष्यवाणी म्हणजे चौथी महत्त्वपूर्ण घटना म्हणजे मित्रांनो शिक्षणाच्या बाबतीत 30 ऑगस्ट नंतरचा काळ हा शिक्षणाच्या बाबतीत वृषभ राशीच्या व्यक्तींना अतिशय चांगला असणार आहे. जर तुमच्या गव्हर्नमेंटच्या परीक्षा असेल, तुम्ही जर गव्हर्नमेंटच्या परीक्षा देणार असाल तर त्यातसुद्धा तुम्हाला यश मिळणार आहे. तुमच्या स्पर्धा परीक्षा असेल, तुमच्या बाकीच्या परीक्षा असतील त्यामध्ये तुम्हाला यश मिळणार आहे. 30 ऑगस्ट नंतरचा काळ हा तुमच्यासाठी अतिशय चांगला असणार आहे. मित्रांनो बघा की त्यानंतरचा नोव्हेंबर ते डिसेंबर या काळात थोडासा संयम ठेवा, चिडचिडेपणा करू नका, मन तुमचं भरकटणार नाही याची काळजी तुम्ही घेतली पाहिजे. कुठल्याही प्रकारचं तुमचं अभ्यासातून लक्ष बाहेर जाणार नाही याची काळजी तुम्ही विद्यार्थ्यांनी घेतली पाहिजे. म्हणजेच काय मित्रांनो की येणारा काळ हा तुमच्यासाठी 30 ऑगस्ट नंतरचा काळ हा अतिशय चांगला असणार आहे. फक्त डिसेंबरमध्ये तुम्हाला थोडंसं अभ्यासात लक्ष अधिक द्यायचं आहे आणि तुमचं मन भरकटणार नाही याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे. त्यानंतरची
पाचवी महत्त्वपूर्ण घटना म्हणजे तुमचं वैवाहिक जीवनाच्या बाबतीत. वैवाहिक जीवनाच्या बाबतीत तुमच्या वाणीमुळे तुमचा जो जोडीदार आहे तो खुश राहणार आहे. 30 ऑगस्ट नंतरचा काळ हा तुमच्यासाठी अतिशय चांगला असणार आहे. परंतु सप्टेंबर नंतरच्या काळात तुम्हाला संयम ठेवायचा आहे. तुमच्या वाणीवर संयम ठेवायचा आहे. तुमच्या बोलण्याकडे संयम ठेवायचा आहे. तुमच्यामुळे तुमचा जोडीदार दुखावला जाणार नाही याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे. कुठल्याही प्रकारचा त्रास तुमच्या जोडीदाराला जाणवणार नाही तुमच्यामुळे, याचा संयम तुम्हाला ठेवायचा आहे. म्हणजेच काय मित्रांनो, तुमच्या जोडीदाराने तुमच्यामध्ये चांगले नाते हे राहिले पाहिजे. कुठल्याही प्रकारचा त्रास तुमच्या वाणीमुळे तुमच्या जोडीदाराला झाला नाही पाहिजे. सप्टेंबर नंतरचा काळ मात्र तुमच्यासाठी अतिशय चांगला असणार आहे. तुम्ही तुमच्या जोडीदाराबरोबर कुठेतरी फिरण्याचा आनंद घेणार आहात. फिरायला सुद्धा तुम्ही जाणार आहात. येणारा काळ हा तुमच्यासाठी अतिशय चांगला असणार आहे. त्यानंतरची मित्रांनो बघूया की शेवटची भविष्यवाणी आरोग्याच्या बाबतीत. येणारा काळ हा तुमच्यासाठी आरोग्याच्या बाबतीत अतिशय चांगला असणार आहे. कुठल्याही प्रकारच्या आरोग्याच्या तक्रारी तुम्हाला जाणवणार नाही. परंतु सप्टेंबर नंतर तुम्हाला त्वचेचे थोडेसे आजार जाणवणार आहे. त्यामुळे त्वचेच्या विकारांवर काळजी घ्या. त्वचेचे तुम्हाला इन्फेक्शन वगैरे असे त्रास तुम्हाला जाणवतील. त्याचप्रमाणे डोकेदुखीचा त्रास तुम्हाला जाणवणार आहे. असे किरकोळ जर आजार सोडले तर कुठल्याही प्रकारचा मोठा आजार तुम्हाला जाणवणार नाही. त्यामुळे मित्रांनो बघा की वृषभ राशीच्या व्यक्तींना येणारे जे 6 महिने ते अतिशय चांगले असणार आहे. आत्ताच आपण बघितलं की येणाऱ्या ज्या 6 महिन्यात 6 महत्त्वपूर्ण घटना घडणार आहेत. त्यातल्या 6 महत्त्वपूर्ण घटना म्हणजे तुमच्या करिअरमध्ये बदल घडून येऊ शकतो. दुसरी घटना म्हणजे तुम्हाला नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. तिसरी घटना म्हणजे संतान प्राप्तीसाठी जे प्रयत्न करत असतील त्यांचे प्रयत्न हे यशस्वी होतील आणि त्यांच्या घरात नवीन पाहुण्याचे आगमन होणार आहे. त्यानंतर बघा मित्रांनो की अभ्यासात बाबतीत जे विद्यार्थी असतील त्यांना ऑगस्ट महिन्यानंतर यश नक्कीच मिळणार आहे. त्यानंतर बघूया मित्रांनो की वैवाहिक जीवन तुमचं चांगलं असणार आहे. त्यानंतर तुमच्या आरोग्याच्या बाबतीत म्हणायला झालं की आरोग्य देखील तुमचं हे चांगलं असणार आहे. मित्रांनो ह्या 6 भविष्यवाण्या तुमच्या अतिशय चांगल्या लागू होणार आहेत आणि येणारा काळ हा तुमच्यासाठी अतिशय चांगला असणार आहे. तुम्हाला काही उपाय देखील करायचे आहे मित्रांनो. तुम्हाला गायत्री मंत्राचा जाप करायचा आहे. दररोज सकाळी उठून तुम्हाला गायत्री मंत्राचा जाप करायचा आहे. त्यामुळे तुमचे येणारे जे 6 महिने ते अतिशय चांगले जाणार आहे. मित्रांनो बघा की त्याचप्रमाणे मित्रांनो बघा वृषभ राशीच्या व्यक्तींना काही संयम पण ठेवायचा आहे. तुमच्या वाणीवर तुम्हाला संयम ठेवायचा आहे. तुम्ही जर वाणीवर संयम ठेवला तर येणारा काळ हा तुमच्यासाठी अतिशय चांगला असणार आहे. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे नक्की लिहा. आणि तुम्ही कुठल्या गावातनं कुठल्या शहरातनं हा व्हिडिओ बघत आहात हे सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा. श्री स्वामी समर्थ.